नमस्कार. पुन्हा एकदा कीर्तीज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत साधी सोपी पण अतिशय पौष्टिक अशी शेवग्याच्या पानांची आमटी. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू. ही आमटी बनवण्यासाठी मी शेवग्याची कोवळी आणि लहान आकाराची पानं घेतली आहेत. फक्त पानं काढून घेऊया, देठ अजिबात घ्यायचे नाहीत. पानांचे देठ बारीक जरी असले तरी ते शिजत नाहीत, त्यामुळे फक्त पानेच घ्यायची. ही आमटी मी 2 जणांसाठी बनवत आहे. यासाठी साधारण छोट्या 2 वाट्या पाने घेतली आहेत. पानं आता काढून झाली आहेत. 2 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेते. शेवग्याच्या शेंगांची भाजी तर आपण बऱ्याच पद्धतीने बनवतो, पण या पानांचे सुद्धा आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. तर ही आमटी तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा, अतिशय छान लागते. पानं आता स्वच्छ धुवून घेतली आहेत. चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवते. तोपर्यंत पुढची तयारी करू. ही आमटी बनवण्यासाठी मी 3 प्रकारच्या डाळी घेतल्या आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही फक्त मुगाची किंवा तुरीची सुद्धा वापरू शकता. मुगाची डाळ 2 चमचे, 1 चमचा तुरीची डाळ आणि 1 चमचा मसूर डाळ. मसुरीच्या डाळीमुळे आमटीला घट्टपणा येतो आणि चवही छान लागते. 2 जणांसाठी बनवत आहे तर एवढ्या प्रमाणात पुरेशी होते. 2 ते 3 पाण्याने आता डाळ स्वच्छ धुवून घेते. या पानांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात, त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळेच ही पाने सुद्धा आपल्या आहारात असायलाच पाहिजेत. यानंतर साधारण 1 वाटी पाणी, चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद आणि सर्व डाळी व्यवस्थित शिजल्या जाव्यात म्हणून 1 चमचा तेल. कुकरमध्ये आता ही डाळ शिजवून घेऊ. या आमटीसोबत गरम भात असेल तर अतिशय छान लागते, त्यामुळे मी यासोबतच भातही लावत आहे. अगदी 10-15 मिनिटांमध्ये ही आमटी तयार होते. अजिबात खूप जास्त काही मसाल्यांची सुद्धा याला गरज नाही. मध्यम आचेवरती 3 शिट्ट्यांमध्ये डाळ आता व्यवस्थित शिजली आहे. ही आमटी बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं वाटण तयार करायची गरज नाही. अगदी सोप्या पद्धतीने ही आमटी तयार होते. तर इथं मी फोडणीसाठी 3 ते 4 चमचे तेलामध्ये जिरे, मोहरी आणि आलं, लसूण, मिरचीची पेस्ट घातली आहे. त्यासोबतच थोडासा कढीपत्ता, यानंतर हिंग, पाव चमचा हळद, यानंतर अर्धा चमचा काळा मसाला. मी इथे काळा मसाला अगदी थोडाच वापरला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं 1 ते 1.5 चमचा सुद्धा घालू शकता. आणि चवीसाठी थोडीशी चिंच. यानंतर 15-20 सेकंद फक्त परतून घेतलं की लगेच थोडंसं पाणी घालूया, म्हणजे तिखट जळणार नाही. फोडणीला आता छान तेल सुटलं आहे. भाजी शिजवण्यासाठी थोडंसं मी पाणी अजून घालते. पाव चमचा मीठ. सर्व मिक्स करून घेऊ. यानंतर 1 मिनिटभर पाणी व्यवस्थित उकळू द्यायचं. पाण्याला अशी छान उकळी आली की स्वच्छ धुवून घेतलेला शेवग्याची पाने घालायची. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि आता आपल्याला ही पानं 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायची आहेत. पानं शिजवण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. पानं लगेच शिजतात, त्यामुळे आपण आधी पानं शिजवून घेणार आहोत. 1 मिनिटभर परतून घेतल्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी पानं शिजवून घेतलीत. आता इथे तुम्ही पाहू शकता शेवग्याची पानं आता छान शिजलेली आहेत. यानंतर आपण तयार करून घेतलेल्या सर्व डाळींचं वरण आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. या पानांमध्ये कॅल्शियम, लोह, फायबर अशा प्रकारचे अनेक पोषक घटक आहेत. त्यामुळे हाडे, डोळे आणि त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर अशी ही भाजी आपल्या आहारात नेहमीच असायला पाहिजे. सर्वात शेवटी चव बॅलन्स करण्यासाठी अगदी पाव चमचा मी गूळ घातला आहे. यानंतर 1 ते 2 मिनिटांमध्ये छान अशी उकळी आली की ही आमटी तयार झाली. गरम गरम भाताबरोबर ही आमटी एकदा नक्की करून बघा, अतिशय छान लागते. कशी वाटली ही आमटीची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडली तर लाईक करा आणि अशाच सोप्या रेसिपीजसाठी कीर्तीज किचनला सबस्क्राईब नक्की करा.